श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त दिगंबर दिगंबरा अवधूत चिंतन दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज गुरुवारचा औचित्य साधून आज माझा 9वा गुरुवार आहे. मी 11 गुरुवार करण्याचा संकल्प केलेला आहे आणि आज 9वा गुरुवार आहे. आणि त्या गुरुवारच्या स्वामी चरित्र सारामृतमध्ये स्वामींच्या लीला, स्वामी कुणाला आपलं म्हणतात, स्वामी कुणासाठी काय काय करतात, जशी भक्ती तसे फळं देतात, ही सगळी काही माहिती तुम्हाला मी त्या सारामृतमध्ये ज्या पद्धतीनं आहे ते मला जेवढं कळलंय तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करत असते. स्वामी चरित्र सारामृतमध्ये स्वामी सूत यांची खूप चांगली कथा आहे. कथा म्हणण्यापेक्षा ते होऊन गेलेलं आहे. सत्य घटना, हकीकत खरी खरी आहे. खरा खरा भक्त आहे आणि सगळ्यात प्रिय आणि सगळ्यात जवळचा भक्त म्हणजे स्वामी सूत. मुंबई शहरामध्ये हरिभाऊ नावाचा राहणारा भक्त, मुंबई शहरामध्ये कोकणात इटी या गावामध्ये हरिभाऊ नावाचा राहणारा भक्त त्यांच्या कुटुंबासहित इटी या गावामध्ये राहत होते. असंच राहता राहता मुलं बाळ घर सांभाळता सांभाळता त्यांनी धंदा करायचा. ते धंदा करत असताना तिघामध्ये ते धंदा होता. तिघामध्ये धंदा होता. पंडित, राम आणि गजानन हे 3 जण होते. हरिभाऊ, पंडित आणि राम हे 3 जण धंदा करत असताना यांच्या धंद्यामध्ये थोडासा घाटा आला. आणि घाटा आल्यानंतर त्याच्यामधला पंडित नावाच्या माणसाने स्वामी सूत हमेशा स्वामीचे गुणगान गायचे, स्वामीचे भजन गायचे, स्वामी 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 म्हणायचे. मग त्यांनी स्वामी सूताला म्हणले की बाबा, तू स्वामीचा एवढा जय जयकार करत असतोस, स्वामीचे भजन गात असतोस, तर आपला धंदा घाट्यामध्ये आलेला आहे. तर हे 8 दिवसामध्ये माझा धंदा जर चांगला झाला तर मी अक्कलकोटला जाईन आणि दर्शन घेईन. 8 दिवसामध्ये मला चमत्कार स्वामींनी दाखवावं. असं म्हणून ते 3 बोलत बसलेले होते. मित्र बोलत, आता काय करायचं, आपलं दिवाळं निघेल, आपला धंदा घाट्यात आलेला आहे, असं म्हणत बोलत बसले असताच नवस करून एक 15 मिनिट सुद्धा झालेले नाहीत तर तितक्यामध्ये एक मारवाडी त्यांच्याकडे आला. आणि ते मारवाडी भाव वाढला आणि धंदा चांगला चालणार असं सांगण्याकरता त्यांच्याकडे आले. मग भाव वाढल्यामुळे धंदा चांगला झाला आणि त्यांना खूप पैसा आला. तिघांकडे पण चांगलाच पैसा आल्यामुळं ते तिघही अक्कलकोटला निघाले. आता आपण जसं म्हणलो होतो तसं आपलं नवस पूर्ण झालेलं आहे. आपण म्हणलो होतो की बाबा आमच्या धंद्यामध्ये प्रगती हो, आमचा धंदा बुडतोय, आम्हाला खूप काही कर्ज होणार आहे, तर ह्या कर्जमुक्त व्हावं असं म्हणल्यामुळं स्वामींनी लगे आम्हाला अनुभव दिलेला आहे आणि आमचं काम खरंच झालेलं आहे. आणि आता आपण अक्कलकोटला जाऊ म्हणून ते तिघही अक्कलकोटला आले. अक्कलकोटला आल्यानंतर
स्वामी चरणाचं दर्शन घेतले, स्वामी जवळ बसले, स्वामी चरणाचं दर्शन घेतले आणि स्वामीला ही हकीकत सांगितले. अक्कलकोटमध्ये जणू काय रोज जत्रा, भरपूर आनंदमय वातावरण, जणू काय दीपवाळी ह्या पद्धतीचा दसरा दिपावळी असल्यासारखा घवघवीत असं जगमगतं असं दिसणारं अक्कलकोट. खूप आनंद झाला त्या दोघा मित्रांना सुद्धा, छान वाटलं. त्या छान वातावरणामध्ये 2-3 दिवस राहिले आणि स्वामीचं दर्शन घेत असताना स्वामी सुताला जवळ बसून घेतलं आणि त्या 2 मित्राला सुद्धा जवळ बसलं आणि गालात हसले स्वामी आणि म्हटले की बाबा कसं काय येणं केलं, झालं का रे, तुझा धंदा सुरळीत चाललाय का, काय म्हणतो तुझा धंदा, मग काय चाललंय तुझ्या धंद्याचं, कसं काय चाललंय, असं स्वामी विचारल्याबरोबर तर आणखी खूपच छान आनंद झाला ह्या दोघांना. स्वामी सुतांना तरी माहितीच होतं, स्वामी सुत जवळचे होते. मी प्रत्येक अनुभवामध्ये तुम्हाला सांगत असते की बाबा एक भक्त असे जवळचे असतात की बाबा त्यांना माहिती असते की स्वामीचा राग कसा आहे, स्वामी प्रेमानं काय करतात, स्वामी लीला करत असताना कसे करतात, स्वामींना काहीतरी संकेत आपल्याला दाखवायचा आहे त्यावेळेला काय करतात, हे सगळं काही जवळच्या भक्तांना माहीत होतं. जसं काय सुंदराबाईला, चोळप्पाला आणि स्वामी सुताला ह्यांना सगळ्यांना हे जवळीक असल्यामुळं माहिती होतं. हसले आणि त्यांना म्हटले की बाबा तुम्ही तिघही धंदा करत आहात, तुमचा धंदा चांगला चालो आणि आता तुम्हाला तिघांना पण हसत तिघांना पण एक नाव देऊन टाकले स्वामी. एक नाव दिले, त्यांच्या नावानं त्यांनी ओरडायला लागले. पंडिताला राम म्हणले, जे पंडित होता त्याला राम म्हणले आणि गजाननाला शिवनाम म्हणले आणि हरिभाऊला मारुती, असे 3 नाव एकत्र केले. पंडिता राम, शिवनाम आणि मारुती, पंडिता राम, शिवनाम आणि मारुती असे 3 नावं दिले. हसतच नावं देऊन टाकले आणि ज्यांना त्यांना एक श्लोक दिले. पंडिताला श्लोक दिले, गुरुरे ब्रह्मा, गुरुरे विष्णू, गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. हे एका मित्राला दिलं आणि हे मंत्र तू जपत जा, हे मंत्र त्यांना देऊन टाकलं, हा श्लोक त्यांना देऊन टाकला. त्याला खूप आनंद झाला, आपला धंदा पण चांगला चालतोय आणि आपण खरंच स्वामी परब्रह्म आहेत, खरंच आपल्या पाठीशी स्वामी उभा आहेत. आम्ही स्वामी सुताच्या बरोबर आलेला आहे. स्वामी सुताला खूप त्रास झालेला. स्वामी सुत ज्या वेळेला कांदेवाडीला स्वामीचं प्रकट दिनांचं उत्सव साजरा केले त्यावेळेला खूप लोकांनी त्यांना त्रास दिले. स्वामी सुतांना पण हे काय वेडा उगच काहीतरी घेऊन बसतो आणि स्वामींचं सांगत असतो, ह्याला काय कळतंय, असं स्वामी सुताला त्रास द्यायचे. मग त्या एकाला पंडिताला एक मंत्र दिला, आकाशतम पतितम तोये यथा गच्छति सागरम, सर्व देवम नमस्कारम केशवम प्रति गच्छति. हे एकाला दिलं. आता राहिला दुसरा हरिभाऊ, त्यांना एक श्लोक दिला. श्लोक इदमेव शिवम, इदमेव शिवम, इदमेव शिवम, इदमेव शिवम, असे 4 वेळा इदमेव शिवम, इदमेव शिवम हा मंत्र तिसऱ्याला दिला. तिघाला 3 मंत्र दिले. तिघाला 3 मंत्र दिले असता तिघांना पण खूप आनंद झाला. गजाननाला, हरिभाऊला आणि पंडिताला, ह्या तिघांना पण 3 नाव दिलं. राम, शिवनाम आणि मारुती हे 3 नाव दिलं आणि 3 श्लोक दिलं स्वामींनी.
एवढं दिलं असताना त्याला खूप आनंद झाला आणि त्यांनी मग आता आज्ञा द्यावं, आम्ही मुंबईला जावं अशी आज्ञा मागत असता त्यांनी येत असताना तिघजणांनीही काही पैसे घेऊन आलेले होते, काही रुपये स्वामीकडे येत अक्कलकोटला येत असताना घेऊन आले होते. मग ते स्वामींना विचारलं की बाबा स्वामी, आम्ही काही रुपये घेऊन आलेला आहे आणि आम्ही त्याचं काय करायचं. त्यावेळेला त्यांनी सांगितले की बाबा, ह्या तुमच्या जवळच्या पैशामधून तुम्ही आत्मलिंग पादुका बनवायच्या. आत्मलिंग पादुका बनवून तुम्ही स्वामी सुतांकडे ठेवायचं आणि मी ज्या वेळेला आज्ञा देईन त्यावेळेला ते पादुका घेऊन माझ्याकडे यायचं. असं म्हणल्यानंतर ठीक आहे म्हणले आणि तिघही जाऊन त्यांच्याकडले ते जे 300-400 रुपये जे काही जमलेले होते त्याच्यामधून त्यांनी आत्मलिंग पादुका बनवल्या. आत्मलिंग पादुका बनवल्यानंतर स्वामी सुतांकडे दिलं आणि मुंबईला जाऊन मुंबईमध्ये स्वामी सुतांनी त्या पादुका आपल्या जवळ ठेवल्या सांभाळून आणि त्याच्यात दर्शन घ्यायला लागले, त्याचं पूजन करायला लागले. ते आत्मलिंग पादुका आहेत स्वामींच्या म्हणून त्यांनी दर्शन घेऊन तिथं मग त्या मुंबईमध्ये कांदेवाडीला त्याने प्रथम पहिला सुरू स्वामीचं ध्यान करायला चालू केले. स्वामी धाम तिथं स्थापन केलं आणि स्वामीचे प्रकट दिन तिथं चालू केले. अशा पद्धतीने चालायला लागलं आणि तिघही मित्र आनंदामध्ये राहायला लागले. स्वामी समर्थाचं नामस्मरण करायला लागले आणि मुंबईमध्ये सुद्धा खूप स्वामीची ख्याती वाढायला लागली. खूप स्वामीचं नामस्मरण मुंबईमध्ये सुद्धा कांदेवाडीमध्ये करत असतात. आज सुद्धा कांदेवाडीमध्ये स्वामी समर्थाचं केंद्र तिथं आहे. स्वामी समर्थाचं केंद्र तिथं आहे आणि प्रत्येक भक्त तिथं सुद्धा जातात. आणि जे स्वामीकडे आले, काहीतरी मला असं व्हायलंय तसं व्हायलंय काहीतरी म्हणून जर स्वामीकडे काही दर्शनाला आले ना आपल्या घरानं सांगलाले भक्त लोक, तर स्वामी सुताकडे सांगायचे की ते बाबा स्वामी सुत आहेत त्यांच्याकडे जावा आणि तुम्हाला बरं वाटेल, त्यांना विचारा, असं स्वतः स्वामी सुताचं नाव सांगायचं. ह्या पद्धतीनं मुंबईला स्वामी सुताचं सर्व काही चालायला लागलं आणि व्यवस्थितरित्या स्वामीचं तिथं केंद्र चालू आहे आणि दर्शन घेतात. आणि तिन्ही मित्र स्वामीच्या कृपेने, स्वामीच्या अनुभवाने त्यांना फळ मिळालं आणि व्यवस्थित त्यांचा धंदा चालायला लागलं आणि खूप श्रीमंत झाले. म्हणून स्वामीचं नामस्मरण करत असताना कोणीही चेष्टा न करता, तू करतोस बघूत बरं मला पावतंय का, असं नाही म्हणायचं. चेष्टा न करता तुम्ही मनातून भक्ती करा आणि मनातून तुम्ही काही मागा, तुम्हाला मिळेल. पण मनातून मागा तर तुम्हाला साध्य होईल. जे काही कराल ते साध्य होईल. मी करणार आहे ते होणारच आहे असं म्हणल्यानंतर तुम्हाला साध्य होणारच आहे. म्हणून आज गुरुवारचं औचित्य साधून तुम्हाला स्वामी सुताचं हे चरित्र तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि अशाच पद्धतीनं सर्व भक्त होत असतात, काहीतरी भक्ती करतात म्हणून त्यांचं नावसुद्धा अजरामर राहत असतं. देवासोबत नावंसुद्धा अजरामर राहत असतात. त्याच्यासाठी आपण भक्ती करावी लागते, आपण श्रद्धेनं पूजन करावं लागतं, आपण ध्यान नामस्मरण करावं लागतं. म्हणून आपलं नाव कुठंतरी त्यांच्या पायरीच्या दगडाला तरी राहतं असं म्हणायला काही हरकत नाही. कानोपात्रा, जनाबाई, मीराबाई, कानोपात्रा हे सगळे जे आहेत नामं घेतल्यात, नामामध्ये रंगून गेल्यात म्हणून त्यांचे नावं आज अजरामर राहिलेले आहेत. सखूबाई, सगळेजण ह्यांचे नावं कसं घेतात तर तन मन त्यांनी अर्पण केलेले असतात देवाच्या नामस्मरणामध्ये, म्हणून त्यांचं नाव कुठंतरी आढळत असतं. म्हणून तुम्ही सुद्धा स्वामी सेवा करा, सेवेकरी व्हा, स्वामी भक्त व्हा आणि तुम्ही सुद्धा अनुभव सांगा तुम्हाला आलेला. एवढीच माझी प्रार्थना स्वामीचरणी, एवढीच माझी प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन.